वरती डिपॉझिटवर क्लिक करायचं, खाली स्क्रोल करायचं आणि तुम्हाला UPI नावाचे मल्टिपल ऑप्शन दिसतील, त्यातलं एखादं सिलेक्ट करू शकता तुम्ही. खाली स्क्रोल केल्यानंतर डिपॉझिट अमाऊंट इंडियन रुपीजमध्ये टाईप करायची, लाईक फॉर एक्झाम्पल 25,000 करतो आहे आणि खाली I डिक्लेअरवरती क्लिक करून कंटिन्यू म्हणायचं. इथं परत एकदा कन्फर्म करावं लागेल तुम्हाला आणि त्यानंतर थोडंसं लोड होईल. इथं टाईम द्यायचा, गडबड करायची नाही अजिबात. ओके, सो इथं पूर्णपणे लोड होऊन हा QR येईल आणि खाली त्यांची UPI ID येईल. आपण UPI ID वरती पण पाठवू शकतो किंवा QR कोड स्कॅन करून पण पाठवू शकतो. दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. आणि ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर खाली UTR ID जो आहे आपला ट्रान्झॅक्शन ID वगैरे असतो तो पेस्ट करायचा. ओके, थोडक्यात स्क्रीनशॉट काढून ठेवा QR कोड वापरण्यासाठी. ओके, आता नेक्स्ट ट्राय टू डू दिस विथ फोनपे. फोनपेमधून करायचं ट्राय करा. फोनपेमधून तुम्ही UPI ID पेस्ट करून तुम्ही डायरेक्ट जी काय अमाऊंट मागेच टाकलेली, जसं आपण 25,000 रुपये टाकलेलं ते टाईप करून तुम्ही डिरेक्टली ट्रान्झॅक्शन करून टाका आणि तिथे तुमचा UTR ID येईल खाली व्ह्यू रिसिप्ट केल्यानंतर. तो UTR ID मागाशी सांगितलं तिथं आपल्याला पेस्ट करायचा आहे. ओके, नसेल तर तुम्ही डिरेक्टली QR कोडवरती स्कॅन अँड पेनी पेमेंट करू शकता आणि आलेल्या UTR ID इथं फक्त पेस्ट करून सबमिट करून टाकायचं, तुमचं डिपॉझिट होऊन जाईल. आता इथे एक मी डेमो डिपॉझिट केलेलं आहे. ओके, रिअल अकाउंटमध्येच डिपॉझिट आहे. तर इथं आपल्याला पूर्ण वॉचलिस्ट आपली बघायला मिळते. आता समजा $ऑस्ट्रेलियन पकडूयात की इथं वॉचलिस्टमध्ये अवेलेबल नाही आहे, तर साईडला इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही वरती सर्च करू शकता. ओके, तर सर्च करून आपण आपल्या वॉचलिस्टमध्ये पाहिजे ती करन्सी, पाहिजे ते गोल्ड वगैरे आपण ॲड करू शकतो. आता लेट्स से आपण $ऑस्ट्रेलियन ट्राय करूयात. AUD USD टाईप करून पुढं प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि परत एकदा प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर आपण चेक करू शकतो की खाली $ऑस्ट्रेलियन ॲड झालेला आहे आणि त्याच्यावरती क्लिक करून आपण त्याच्यावरती ट्रेड्स वगैरे प्लेस करू शकतो. इथं ऑर्डर्समध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील. ओके, काय ट्रेड चालू आहे काय नाही त्या सगळ्या बाबतीत. ओके, सो दिस इज द प्रोसिजर फॉर डिपॉझिट. आय होप तुम्हाला व्यवस्थित कळालं असेल. पाहिजे तर रिपीट व्हिडिओ बघा आणि गडबड न करता तुम्ही डिपॉझिट प्लेस करा. थँक्यू.